जर तुमच्या शरीरामध्ये आयर्नची कमी असेल, कॅल्शियमची कमी असेल, बरेच सारे प्रोटीन्स कमी असतील, तर तुम्ही हे लाडू नक्की बनवून खायचे आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत खूप हेल्दी असे हे लाडू आहेत आणि हे लाडू सगळ्यांनाच माहीत असतात. तर मी बरेच सारे प्रकार एकत्र करून हे लाडू करणार आहे आणि हा लाडू फक्त दिवसातून एक जरी खाल्ला तर खूप चांगला होतो. तुमच्या अंगात असलेला थकवा, विकनेस काय असेल ते सगळं कमी होतं आणि तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते हे लाडू खाल्ल्यापासून. माझ्या अंगामध्ये B12 कमी आहे, विटॅमिन डी कमी आहे, आयर्नची कमी आहे, असे बरेच प्रकार कमी आहेत. मी ब्लड टेस्ट केल्यानंतर हे समजलं मला. औषध गोळ्यांनी तर वाढतंच, पण गोळ्यासोबत हा पण इंटेक घेणं खूप गरजेचं आहे. फक्त गोळ्यांनी काही होत नाही, पण कारण हे पण खाल्लं पाहिजे. तर मी शेंगदाणे भाजलेले आहेत, मखाना पण भाजून घेतलेला आहे, ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम आणि अक्रोड घेतलेला आहे. हे सगळं छान असं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही हे सगळं सेपरेट पण भाजून घेऊ शकता. त्यानंतर माझ्याकडे चणा डाळ पण होती, म्हणून मी चणा डाळ पण भाजून घेतलेली आहे. जास्त नव्हती, थोडी होती, ती थोडीच मी घेतलेली आहे. आणि त्यानंतर हे सगळं भाजून झाल्यानंतर मी काय करणार आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं असं छान बारीक करून घेणार आहे, म्हणजे त्याचं पीठ झालं पाहिजे. हे ड्रायफ्रूट्स आणि मखाना मी आधी एकत्र बारीक करून घेतलेला आहे आणि एका छान अशा खोल पाटीमध्ये काढून ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता इथं. आणि त्यानंतर मी शेंगदाणे पण छान असे भाजलेले शेंगदाणे पण छान असं मी त्याचं कूट करून घेतलं मिक्सरवरूनच. आणि त्यानंतर मी गूळ नेहमी खिसून ठेवते आणि तो खिसून ठेवलेला गूळ पण मी याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. तुम्ही हे गरम गरम असताना, म्हणजे गरम गरमच असतं सगळं, कारण आपण मी पूर्ण गार करून ठेवलं नव्हतं, ते भाजलेलं सगळं थोडंसं गरमच होतं. आणि त्याच्यामध्ये गूळ मी मिक्स केला. तुम्ही थोडासा पाक पण करू शकता, डायरेक्ट गुळाचा पाक करायचा आणि त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं, कारण मला हे भरपूर तूप घालून करायचं होतं. तूप पण शरीराला खूप महत्त्वाचं आहे, आपल्या हाडांसाठी तूप पण गरजेचं आहे. आणि हे तूप मी घरी बनवलेलं आहे आणि नेहमी मी सगळं बऱ्यापैकी घरीच बनवत असते. आता मी तूप घालून हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. आणि थोडं हे मिश्रण गरम पण होतं बरं का, कारण मी जास्त गार करू दिलं नव्हतं बारीक करण्याआधी. तर छान असं मिक्स करून घेते मी.
ठिकाणी तुम्ही बघू शकता मी हाताने बारीक करता करता लाडू वळायला येतोय का बघितलं. वळायला येत नाही म्हटलं की मी थोडंसं अजून त्याच्यामध्ये तूप वाढवलं आणि सुंदर असे लाडू बनवून घेतलेले आहेत. तुम्हाला तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असे लाडू झालेले आहेत. चवीला तर भन्नाट झालेले आहेत. त्यात थोडीशी वेलची पूड पण घातल्यानंतर खूप छान लागतात बरं का. आणि असे हेल्दी लाडू तुम्ही महिन्यातनं एकदा करून खाल्लेच पाहिजे. त्यामुळे आपला थकवाही दूर होतो. आपल्या शरीरामध्ये जे काही प्रोटीन्स काय कॅल्शियम B12 कमी आहे ते आपलं औषध गोळ्याबरोबर ह्या लाडूनी पण भरून निघू शकतं. तर चला बाय.